ड्रायफ्रूट बर्फी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण 1 वाटी मखाना घेतलेला आहे। मखाना आपल्याला एकदम असा क्रंची क्रिस्पी होईस्तोवर आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे। यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि आपले हे मखाने व्यवस्थित परतवून घ्यायचे तुपामध्ये। 2 ते 3 मिनिटांसाठी एकसारखं आपल्याला हे हलवायचं आहे आणि एकसारखं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। मखाने एकदम छान असे परतले गेलेले आहेत। लगेचच आपण हे काढून घेऊया। याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। यामध्ये 50 ग्रॅम बदाम घालून घ्यायचे आहेत। बदाम देखील आपल्याला एकदम मंद गॅसवरती एकसारखं परतवून घ्यायचं आहे। आपण इथे फक्त बदाम घेतलेले आहेत, तुम्ही यासोबत काजूचा देखील वापर करू शकता। बदाम आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी एकसारखं मंद गॅसवरती परतवून घ्यायचं आहे। बदाम देखील एकदम छान परतलं गेलेलं आहे। लगेचच आपण हे बदाम देखील काढून घेऊया। कढईमध्येच आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा डिंक घालून घ्यायचा आहे। डिंक आपल्याला एकदम छान असा फुलवून घ्यायचा आहे। 2 मिनिटं एकसारखं हे परतवून घेतलं की तुम्ही पाहू शकता आपले डिंक एकदम छान असे फुलले गेलेले आहेत। हे देखील आपल्याला लगेचच काढून घ्यायचे। कढईमध्ये अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट आपण घालून घ्यायचंय। हे नसल्यास आपल्याला साधं खोबरं किसून घ्यायचंय आणि ते आपल्याला यामध्ये ॲड करायचंय, किंवा तुम्ही यामध्ये ओला नारळाचा चव देखील वापरू शकता। डेसिकेटेड कोकोनट आपल्याला एकसारखं परतवून घ्यायचंय। यामध्ये आपण तूप घातलेलं नाहीये। सतत हलवत आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचंय। थोडासा रंग बदलला, एकदम खरपूस असं भाजलं गेलं की आपल्याला हे खोबऱ्याचं किस काढून घ्यायचंय। ही सगळी जिन्नस आपल्याला एकदम छान अशी थंड करून घ्यायची आहे। यामध्ये आपण 1 चमचा मनुके देखील ॲड केलेले आहेत। ड्रायफ्रुट्स आपले थंड झाले की लगेचच एका मिक्सर जारमध्ये आपण ही सगळी जिन्नस घालून घ्यायची आहे। लगेचच एका मिक्सर जारमध्ये आपल्याला हे सगळे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आणि अशी जाडसर याची पावडर तयार करून घ्यायची आहे। एकदम बारीक अशी पावडर नकोय आपल्याला। तुम्ही पाहू शकता दरदरीत असं आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। लगेचच एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया। आपल्याला याच्या गुळाचं प्रमाण मोजण्यासाठी सर्वात आधी तयार पावडर आपण ह्या वाटीमध्ये घालून मोजून घ्यायचंय की आपली ही पावडर किती आहे। तुम्ही पाहू शकता 1.5 वाटी आपली ही पावडर तयार झालेली आहे। यासाठी आपल्याला पाऊण वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे। तुम्हाला बर्फी कितपत गोड हवी आहे त्यानुसार गुळाचं प्रमाण तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। सर्वात आधी आपल्याला गुळाचं पाक तयार करायचं आहे। त्यासाठी कढईमध्ये आपण हे गूळ घालून घेतलेलं आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा साजूक तूप घालून घेऊया आणि आता हे गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे। लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। यामुळे आपला गूळ एकदम छान असा वितळला जातो। आपल्याला गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे, त्याचा पाक नाही करायचा आहे। लगेचच यामध्ये विलायचीची पूड घालून घ्यायची आहे। गूळ आपला एकदम छान वितळला गेलेला आहे। यामध्ये आपण बारीक करून घेतलेली जी ड्रायफ्रूट पावडर आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। या स्टेजला मिश्रण जर आपल्याला सुटसुटीत वाटत असेल तर 1 चमचा यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आपलं ड्रायफ्रूट बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे। ज्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे लगेचच त्यामध्ये आपल्याला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बर्फी तळाला चिटकणार नाही। प्लेटवरती आपल्याला हे ड्रायफ्रूट बर्फीचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीनं सगळ्या बाजूनी एकसारखं या बर्फीला आपल्याला सेट करून घ्यायची आहे। गरम गरम असतानाच आपल्याला ही बर्फी सेट करून घ्यायची आहे। यावरती तुमच्याकडे असल्यास सिल्वर वर्क लावून घ्यायचं आहे आणि आपल्या या बर्फीचा हव्या त्या आकाराने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। या ठिकाणी चौकोन चौकोन असे आपण हे पीसेस तयार करून घेतलेले आहेत। गरम असतानाच आपल्याला कटिंग देखील करून घ्यायची आहे, यामुळे आपल्या या बर्फीचे तुकडे पडत नाहीत। एकसारखे चौकोन चौकोन असे आपण हे पीसेस तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही डायमंडचा देखील शेप देऊ शकता। एकदम झटपट अशी आपली ही ड्रायफ्रूट बर्फी तयार झालेली आहे।
ड्रायफ्रूट बर्फी अतिशय पौष्टिक असल्यामुळे शरीराला यामुळे ऊर्जा मिळते। उपवासामध्ये आपली पचनक्रिया सुधारण्यामध्ये या ड्रायफ्रूट बर्फीचा आपल्याला उपयोग होतो। ड्रायफ्रूट बर्फी खाल्ल्यामुळे उपवासामध्ये आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते। उपवासामध्ये शरीराला आलेला थकवा हे ड्रायफ्रूट बर्फीमुळे कमी होतो, त्यामुळे ड्रायफ्रूट बर्फी अतिशय उपयुक्त आहे। अशा पद्धतीनं एकदम झटपट अशी ड्रायफ्रूट बर्फी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, चवीला अप्रतिम लागते। एक बर्फी मी तुम्हाला तोडून दाखवते, तुम्ही पाहू शकता एकदम छान असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या या बर्फीला। जितकी सुंदर ही बर्फी दिसते त्यापेक्षा जास्त भन्नाट अशी या बर्फीची चव आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।